हॅलो स्टुडंट्स, आज आपण 12वीचा व्हेक्टर सुरू करणार आहे. मॅथमॅटिक्स सेक्शन 1 मधला जो हा चॅप्टर आहे तो अतिशय महत्त्वाचा असा चॅप्टर CETच्या दृष्टीनं JEEच्या दृष्टीनं पण आहे आणि त्या चॅप्टरची आज आपण सुरुवात करणार आहोत. पूर्वी काय होतं म्हणजे गेल्या वर्षीच्या अगोदर सिलेबस चेंज झाला गेल्या वर्षी, तर व्हेक्टर हा चॅप्टर 2 क्लासमध्ये विभागला होता. 11 मध्ये काय व्हेक्टरचा पार्ट होता आणि 12 मध्ये काय पार्ट होता आणि मग त्या ठिकाणी ते कन्सेप्ट त्यावेळेस आपण क्लिअर करत होतो. आता काय केलं, गेल्या वर्षी तुम्ही व्हेक्टर अजिबात शिकलेला नाही, आत्ताच तुम्हाला त्या व्हेक्टर दिला आहे. मात्र फिजिक्समध्ये तुम्ही स्केलर्स अँड व्हेक्टर्स हा चॅप्टर शिकलेला आहात आणि बऱ्यापैकी तोच कन्सेप्ट इकडं आहेत आणि त्यामुळं आपण या 12वी मॅथमॅटिक्सच्या व्हेक्टरमधला मॅथ्सचे व्हेक्टरमध्ये काय काय आहेत ते आपण सिलेबसमध्ये पाहूया. तर यामध्ये 5 एक्सरसाइज आहेत आपल्याला. ऑब्व्हियसली 5 कन्सेप्टसुद्धा आहेत. सुरुवातीला व्हेक्टर्स अँड देअर टाईप्स आहे. मग यामध्ये काय बेसिकली तुम्हाला स्केलर्स म्हणजे काय, व्हेक्टर्स म्हणजे काय, रिप्रेझेंट कसा केला जातो व्हेक्टर आहे ना, त्याचे अल्जेब्रा म्हणजे त्याचे ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन कशा पद्धतीनं केलं जातं, तर हे त्या आपल्याला अल्जेब्रामध्ये शिकायचं आहे. आणि मग व्हेक्टर्स अँड देअर टाईप हे पहिलं कन्सेप्ट आहे. दुसरा सेक्शन फॉर्म्युला आहे त्या ठिकाणी. त्यानंतर डॉट प्रॉडक्ट तिसरा, चौथा क्रॉस प्रॉडक्ट आहे आणि 5वा व्हेक्टर ट्रिपल प्रॉडक्ट. असे आपल्याला 5 वेगवेगळे कन्सेप्ट क्लिअर करायचे आहेत आणि त्याच्यावरती आपल्याला 5 एक्सरसाइज आहेत. तर पाहूया आपण या महत्त्वाच्या अशा व्हेक्टर. सोपा आहे, समजलं तर एक लक्षात ठेवा, तुम्हाला जर व्हेक्टर जर समजलं तर आत्ताच समजणार आहे, कारण सुरुवातीपासून ही लेक्चर पूर्णपणे पाहिली पाहिजेत, तुम्ही अटेंड केली पाहिजेत. नाहीतर परत कधीही ते लक्षात येणार नाही तुमच्या काय कसे कन्सेप्ट आहेत ते. डॉट कसा घ्यायचा, क्रॉस प्रॉडक्ट कसा असतो, त्यानंतर ॲडिशन ऑफ व्हेक्टर्स कशी केली जाते, तर हे सगळं तुम्हाला म्हटलं तरी हे फार सोपं आहे. कन्सेप्ट जर एकदा ह्याचे लक्षात आले तर अतिशय सोपं आहे, ह्याच्यासारखं सोपं काहीच नाही. आणि जर एकदा का जर तुम्ही जर ह्याच्याकडे दुर्लक्ष केलं, जर अवघड जर तुम्ही ह्याला म्हणत राहिला तर ह्याच्यासारखं अवघडही काही नाही. तर असा हा चॅप्टर व्हेक्टर आहे. आपण याची आपण तयारी करू, ठीक आहे. ओके, तर आता व्हेक्टर चॅप्टर आपण पाहतोय. तर यामध्ये सिलेबस तर मी तुम्हाला 5 कन्सेप्ट सांगितलं. तर त्या सुरुवातीला आपण डेफिनेशन्स बघूया. तर पहिली डेफिनेशन आपण पाहूया, स्केलर क्वांटिटी आणि व्हेक्टर क्वांटिटी. तर यामध्ये तुम्हाला माहिती आहे की फिजिक्समध्ये शिकलेलं आहे की जी फिजिकल क्वांटिटी डिफाईन करताना आहे ना, सगळ्याच फिजिक्समधल्या ज्या फिजिकल क्वांटिटी ज्या काय असतात त्यामध्ये काय सगळ्याच काय फक्त नंबरनं डिफाईन होत नाही, तर काही क्वांटिटी असतात त्या मॅग्निट्यूड म्हणजे नंबरनं त्या फक्त डिफाईन होतात, लगेच आपल्याला क्लिअर होतात, पूर्ण कन्सेप्ट होतात. पण काही फिजिकल क्वांटिटी डिफाईन करताना आपल्याला बोथ मॅग्निट्यूड अँड डिरेक्शनची आवश्यकता असते. अशा फिजिकल क्वांटिटीला व्हेक्टर क्वांटिटी असं म्हणायचं. तर त्या दोन्ही डेफिनेशन्स आपण सुरुवातीला पाहूया, स्केलर क्वांटिटी आणि व्हेक्टर क्वांटिटी. ओके, फर्स्ट डेफिनेशन, स्केलर क्वांटिटी. स्केलर क्वांटिटी. ओके, तर फिजिक्समधले हे क्वांटिटी तुम्हाला माहिती आहे की फिजिकल क्वांटिटी विच कॅन बी डिस्क्राइब्ड बाय युजिंग मॅग्निट्यूड ओनली. फिजिकल क्वांटिटी, राईट द डेफिनेशन, फिजिकल क्वांटिटी which can be described only magnitude by using only magnitude. है ना, फक्त मॅग्निट्यूडच्या सहाय्याने जर फिजिकल क्वांटिटी डिफाईन होत असेल, दॅट फिजिकल क्वांटिटी इज कॉल्ड ॲज स्केलर क्वांटिटी. स्केलर क्वांटिटी. ओके, दिस इज द डेफिनेशन ऑफ स्केलर क्वांटिटी, फिजिकल क्वांटिटी. मग अशा कोणकोणत्या आहेत, तर फॉर एक्झाम्पल सपोज मास, डिस्टन्स, आहे ना, टेम्परेचर, याला फक्त युनिटच लागतं, डायरेक्शनची आवश्यकता नाही, है ना, व्हॉल्यूम एटसेट्रा. हे जे फिजिकल क्वांटिटी आहेत या फक्त आपल्याला युनिटच्या साह्यानं म्हणजेच त्याचे जे नंबर्स आहेत, त्याचे जे मॅग्निट्यूड्स आहेत त्याच्या साह्यानंच आपल्याला या फिजिकल क्वांटिटी क्लिअर होतात, डिफाईन होतात. म्हणून अशा फिजिकल क्वांटिटीला काय म्हणायचं, स्केलर क्वांटिटी. आणि दुसरी डेफिनेशन आहे व्हेक्टर क्वांटिटी. व्हेक्टर क्वांटिटी यामध्ये काय फरक आहे दोन्हीमध्ये, तर जी फिजिकल क्वांटिटी डिफाईन करताना मॅग्निट्यूड अँड डिरेक्शनची आवश्यकता असते. सिमिलरली वी कॅन राईट डेफिनेशन, फिजिकल क्वांटिटी which can be described by using both magnitude and direction. Both magnitude and direction is called as vector quantity.
इज कॉल्ड ॲज वेक्टर क्वांटिटी. करेक्ट. मग अशी कोणकोणत्या क्वांटिटीज आहेत तुम्हाला माहितीच आहेत त्या. फॉर एक्झाम्पल सपोज डिस्प्लेसमेंट आहे ना, डिस्प्लेसमेंट असेल, फिलॉसिटी असेल, रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट आहे ना, ॲक्सिलरेशन असेल, फोर्स असेल, एटसेट्रा. These physical quantities can be described by using magnitude as well as direction. तर या दोन्हीच्या सहाय्याने आपल्याला ते फिजिकल क्वांटिटी डिफाईन कराव्या लागतात, त्याशिवाय आपल्याला हे क्लिअर होत नाहीत. डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी. डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंटमध्ये फरक काय आहे पहा, बघा कन्फ्युजन करू नका. डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट. डिस्टन्स कसं असतं, समजा इथं ए हा एक पॉईंट आहे आणि बी हा एक पॉईंट आहे. ओके, तर ए पासून बी पर्यंत मला जाताना मी काय स्ट्रेट जाणार नाही, जसं ज्या पद्धतीनं तो रस्ता आहे त्या पद्धतीने मी असं जाऊन त्या ठिकाणी पोचणार. तर हे जे आहे अंतर, हे जे त्या ठिकाणी आपण जेवढं ट्रॅव्हलिंग करतो आहे हे डिस्टन्स झालं ए पासून बी पर्यंत. पण डिस्प्लेसमेंट याचा अर्थ काय राहतो, तो ए पासून बी पर्यंत जी मूवमेंट होती म्हणजे डायरेक्टली त्या अशा पद्धतीनं ते डिफाईन होतं. या ठिकाणी ए पासून बी पर्यंत तो मूव झाला, ए पासून बी पर्यंत तो काय झाला, इथून इथंपर्यंत गेला, हे आपण याला काय म्हणायचं, डिस्प्लेसमेंट. आणि डिस्टन्स म्हणजे काय, तर त्याचं जे प्रॉपरली तो कशा पद्धतीने गेला किंवा तो जी मुवमेंट आहे त्याचा जो रस्ता आहे ज्या पद्धतीने गेला ते टोटल त्या ठिकाणी काय झालं, डिस्टन्स झालं. हे डिस्टन्स डिफाईन करताना आपल्याला त्या ठिकाणी डायरेक्शनची आवश्यकता नसते, पण डिस्प्लेसमेंट तयार करताना ए पासून बी पर्यंत त्याच्यासाठी त्याची डायरेक्शनची पण आवश्यकता, कारण तो स्ट्रेट फॉरवर्ड असतं आणि त्यामुळं तिथं डायरेक्शनची पण आवश्यकता आहे. इकडं काय आपल्याला डिरेक्शनची गरज नसते, कारण ती कशी पण त्या ठिकाणी वेगवेगळ्या डिरेक्शन्स असतात इथं. त्यामुळं हे काही जणांचं बरंच जमलिंग होतात की डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंटमध्ये काय फरक आहे. तर मला वाटतं की ह्या उदाहरणावरून तुमच्या लक्षात आलं. तर ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या तुम्हाला तर व्हेलॉसिटी, रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट, रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी इज नथिंग बट ॲक्सिलरेशन, फोर्स माहिती आहेत. तर ह्या ठिकाणी ह्या ज्या फिजिकल क्वांटिटी आहेत ह्याला काय म्हटलं जातं, वेक्टर क्वांटिटी. ओके, समजलं. आता आपण त्याचं रिप्रेझेंटेशन बघूया, वेक्टर कसा रिप्रेझेंट केला जातो हे आधी पाहूया, मग त्याचे टाईप्स बघू. ओके, ठीक आहे. ओके, नाव सी हियर रिप्रेझेंटेशन ऑफ वेक्टर. रिप्रेझेंटेशन ऑफ वेक्टर. रिप्रेझेंटेशन ऑफ वेक्टर. वेक्टर कसा रिप्रेझेंट केला जातो, तर सिंपल आहे. वेक्टर हा नेहमी डायरेक्टेड लाईन सेगमेंटनं तो डिफाईन केला जातो. ए टू बी. एला काय म्हटलं जातं, इनिशियल पॉईंट आणि बी इज द टर्मिनल पॉईंट. याची डायरेक्शन कशी आहे, ए पासून बी कडे आहे. ए पासून बी कडे आहे म्हणजे लाईन सेगमेंटमध्ये जर डिरेक्शन दाखवली तर ह्या डायरेक्टेड लाईन सेगमेंटनं वेक्टर हा डिफाईन केला जातो. आपण इथं म्हणू शकतो वेक्टर इज रिप्रेझेंटेड बाय डिरेक्टेड लाईन सेगमेंट. पहा आता व्यवस्थितपणे कन्सेप्ट समजून घ्या. वेक्टर कसा रिप्रेझेंटेशन केलं असतं त्याचं, तर डिरेक्टेड लाईन सेगमेंटने वेक्टर दाखवला जातो. हा वेक्टर लिहिताना कसा लिहिला जातो पहा, तर डिरेक्शन कसे, ए पासून बी कडे आहे. ए पासून बी कडे आहे म्हणून तो लिहिताना पहिला पॉईंट ए लिहायचा, दुसरा पॉईंट बी लिहायचा आणि त्या दोन्हीच्या म्हणजे डोक्यावरती बार द्यायचा किंवा ॲरो दिला तरी चालतो. ए बी बार और ए बी ॲरो, दोन्हीचं मिनिंग सेम आहे. दिस बोथ आर द रिप्रेझेंट्स वेक्टर्स, ए बी बार किंवा ए बी ॲरो. तर ह्या पद्धतीनं आपण तो वेक्टर रिप्रेझेंट केला जातो. ए पासून बी कडे आहे म्हणून तो लिहिताना इनिशियल पॉईंट आधी लिहायचा, मग टर्मिनल पॉईंट लिहायचा आणि त्याच्या डोक्यावरती बार द्यायचं. त्याला काय म्हटलं जातं, ए बी बार. आणि हा झाला वेक्टरचं रिप्रेझेंटेशन लाईन सेगमेंटनं. मग यामध्ये काय असतं, तर ए पासून बी कडे हा कॅपिटल ए आणि कॅपिटल बीच्या स्वरूपात. काय काय वेळेस वेक्टर हा स्मॉल लेटरने डिनोट केला जातो. समजा ए बार. एक लक्षात ठेवायचं, जेव्हा सिंगल लेटर वापरायचं असतं वेक्टरच्या रिप्रेझेंटेशनमध्ये पहा, जेव्हा सिंगल लेटर वापरायचं असतं तेव्हा स्मॉल लेटर वापरायचं. ए बार, बी बार, सी बार या पद्धतीनं पहा. सिंगल लेटर म्हणजे एकच अक्षर जर वापरायचं असेल तर त्या ठिकाणी आपण स्मॉल लेटर्स वापरायचे, दुसऱ्या लिपीतले वापरायचे. आणि जेव्हा कॅपिटल लेटर्समध्ये वेक्टर दाखवला जातो तेव्हा तो असे दोन अक्षराच्या वरती बार द्यायचा. ए बी बार, बी सी बार, पी क्यू बार, दोन अक्षराच्या स्वरूपामध्ये.
हे व्हेक्टरचं रिप्रेझेंटेशन आहे. तुम्ही व्यवस्थितपणे लक्षात ठेवा. सिंगल लेटरमध्ये जेव्हा तुम्ही दाखवता तेव्हा स्मॉल लेटर वापरायचे आणि कॅपिटल लेटर्स जेव्हा आपल्याला वापरायचे असतात तेव्हा 2 त्या ठिकाणी लेटर्स असतात. असं कधी व्हेक्टर डिफाईन होत नसतो कॅपिटल ए बार, किंवा इथं असं कधी डिफाईन होत नसतो स्मॉल ए बी लिहायचं आणि बार लिहायचं. अशा पद्धतीनं व्हेक्टर कधीही रिप्रेझेंट केले जात नाहीत. तर हे त्याचे काही नॉर्म्स आहेत, त्या ठिकाणी तुम्ही त्या पद्धतीनं लक्षात ठेवायचे. ए बी बार. आता यामध्ये आपल्याला अजून एक काय आहे पहा. तर लक्षात आलं व्हेक्टरचं रिप्रेझेंटेशन कसं आहे. लाईन सेगमेंटनं तो दाखवला जातो. एला इनिशियल पॉईंट, बीला टर्मिनल पॉईंट, ए पासून बी कडे आहे म्हणून ए बी बार. समजा याचं डिरेक्शन जर उलट असतं या पद्धतीनं तर तो व्हेक्टर कसा लिहिला जातो, बी पासून ए कडे आहे म्हणजेच बी ए बार अशा पद्धतीनं तो दाखवला जातो. लक्षात आलं. बी पासून ए कडे म्हणून बी टू ए म्हणून बी ए बार अशा पद्धतीनं त्याचं रिप्रेझेंटेशन असतं. ओके. तर हे झालं व्हेक्टरचं रिप्रेझेंटेशन डायरेक्टेड लाईन सेगमेंटनं. मग यामध्ये त्याचं मॅग्निट्यूड म्हणजे काय असतं पहा. मॅग्निट्यूड ऑफ व्हेक्टर. मॅग्निट्यूड ऑफ व्हेक्टर. तर मॅग्निट्यूड ऑफ व्हेक्टर म्हणजे हे ॲरो मी इथं पहिल्यासारखे दाखवतो. मॅग्निट्यूड ऑफ व्हेक्टरचा अर्थ काय आहे तर ए पासून बी पर्यंतची जी लेंथ आहे त्यास लाईन सेगमेंटची जी लांबी आहे त्याला काय म्हणायचं, त्या व्हेक्टरचं मॅग्निट्यूड अँड विच इज अ सिम्बॉलिकली डिनोटेड बाय मॉड ऑफ ए बी बार. म्हणजे दोन्हीकडे असे व्हर्टिकल लाईन्स द्यायच्या आणि त्याला म्हणताना काय म्हणायचं मॉड. आणि मॉडमध्ये जर हा व्हेक्टर लिहिला तर त्याला म्हणताना मॉड ऑफ ए बी बार म्हणायचं. आणि ह्याचं मिनिंग काय असतं तर मॅग्निट्यूड ऑफ द व्हेक्टर अँड मॅग्निट्यूड इज नथिंग बट द लेंथ ऑफ लाईन सेगमेंट ऑफ फ्रॉम ए टू बी. तर ए पासून बी पर्यंतची जी त्या लाईन सेगमेंटची जी लेंथ आहे त्याला काय म्हणायचं मॅग्निट्यूड ऑफ दिस व्हेक्टर. मग ते अशा पद्धतीनं व्हेक्टर दाखवला तर तो ह्या पद्धतीनं रिप्रेझेंट केला जातो. सिंगल लेटरमध्ये जर दाखवला असेल तर तो मॉड ऑफ ए बार अशा पद्धतीनं डिफाईन केला जातो. अजून एक गोष्ट इथं लक्षात ठेवा. तर मॉड ऑफ ए बार लिहा किंवा ऑर सिम्पली ए, ह्या दोन्हीचं मिनिंग सेम असतं. मॉड ऑफ ए बार किंवा स्मॉल ए. तसंच मॉड ऑफ ए बी बार किंवा फक्त ए बी, ह्या दोन्हीचं मिनिंग सेम आहे. ह्या दोन्हीचं मिनिंग सेम आहे. पण जेव्हा सेपरेट ए बी बार असेल किंवा ए बार असेल तेव्हा तो व्हेक्टर झाला. आणि मॉडमध्ये ए बार लिहा किंवा ए लिहा किंवा मॉडमध्ये ए बी बार किंवा ए बी हे दोन्ही सेम आहेत. हे त्याचं मॅग्निट्यूड झालं म्हणजे लेंथ ऑफ लाईन सेगमेंट झाली. तर या पद्धतीने ही काही नोटेशन्स आपल्याला कायमस्वरूपी व्हेक्टरच्या संदर्भामध्ये लक्षात ठेवावी लागतील. कारण इथून पुढे हेच नोटेशन्स तुम्हाला सारखी येणार असतात. त्यामुळे व्यवस्थित लक्षात ठेवा. मॅग्निट्यूडचा अर्थ काय तर लेंथ ऑफ लाईन सेगमेंट. मॅग्निट्यूड म्हणजे काय त्या व्हेक्टरचा जो लाईन सेगमेंट रिप्रेझेंट केलेला असतो त्याची लांबी म्हणजेच त्याचं मॅग्निट्यूड. आणि मॅग्निट्यूड सिम्बॉलिकली कसं डिनोट केलं जातं तर ए बी बार हा जर व्हेक्टर असेल तर मॉड ऑफ ए बी बार किंवा ए बी असं दाखवलं जातं. ए बार हा जर व्हेक्टर असेल तर मॉड ऑफ ए बार किंवा ए अशा पद्धतीनं त्याचं मॅग्निट्यूडचं रिप्रेझेंटेशन असतं. लक्षात आलं. ओके गुड. आता आपण टाईप्स ऑफ व्हेक्टर्स पाहूया. ओके. ओके. आता आपण पाहूया टाईप्स ऑफ व्हेक्टर्स. तर टाईप्स ऑफ व्हेक्टर्समध्ये काय पहिला टाईप आहे झिरो व्हेक्टर. आता झिरो व्हेक्टर कशाला म्हणायचं पहा. अगदी सिंपल टाईप्स आहेत. त्यामध्ये पहिला आहे झिरो व्हेक्टर. तर अगदी सिंपल डेफिनेशन आहे. अ व्हेक्टर हॅविंग इट्स मॅग्निट्यूड इज अ झिरो. अ व्हेक्टर हॅविंग इट्स मॅग्निट्यूड. अ व्हेक्टर हॅविंग इट्स मॅग्निट्यूड इज अ झिरो इज कॉल्ड ॲज द झिरो व्हेक्टर और नल व्हेक्टर असंही म्हटलं जातं. म्हणजे ज्या व्हेक्टरचं मॅग्निट्यूड 0 युनिट असतं त्याला झिरो व्हेक्टर म्हणायचं. मग मॅग्निट्यूड म्हणजे काय मी मगाशी सांगितलं. मॅग्निट्यूड म्हणजे लेंथ ऑफ लाईन सेगमेंट ऑफ द व्हेक्टर रिप्रेझेंटेशन. म्हणजे त्या व्हेक्टरची लेंथ जी असते त्याला आपण मॅग्निट्यूड असं म्हणतो. मग इथं जर लेंथ 0 असेल मॅग्निट्यूड 0 याचा अर्थ लाईन सेगमेंट 0 याचा अर्थ पहा. आता ए पासून बी पर्यंत व्हेक्टर दाखवला होता. लेंथ 0 कधी असणार आहे तर ए हा जो बी आहे तो बी आणि ए एकमेकावरतीच असणार आहे. म्हणजे एकच पॉईंट असणार आहे. तो ए हा एकच पॉईंट असा असणार आहे की त्या ठिकाणी त्याच्यामध्ये अजिबात डिस्टन्स नसणार आहे. दुसराही पॉईंट एच असणार आहे. म्हणजे आपण ते जर असं डिफाईन केलं तरी काही वावगं ठरणार नाही. व्हेक्टर ए बार म्हणजे इनिशियल आर्म येतो आणि टर्मिनल आर्म येतो. दोन्ही पॉईंट जे असतात ते कोइन्साइड्स असतात म्हणजे एकमेकावरतीच असतात. असा असेल तरच तो त्याच्यामधलं डिस्टन्स हे 0 असणार आहे. लेंथ जी असणार आहे ती 0 असणार आहे. म्हणजेच मॅग्निट्यूड ऑब्वियसली 0 असणार आहे. आणि त्यामुळे आपण डेफिनेटली इथे लिहू शकतो की मॉड ऑफ ए बार इज इक्वल टू 0
इज कॉल्ड ॲज द झिरो व्हेक्टर. समजलं? म्हणजे ज्या व्हेक्टरचं मॅग्निट्यूड झिरो असतं त्याला झिरो व्हेक्टर असं म्हणायचं. म्हणजे तो कोइन्साइड पॉईंट्स असतात दोन्ही पॉईंट्स, आणि ते आपण सिम्बॉलिकली असे लिहू शकतो मॉड ऑफ ए बार इज इक्वल टू झिरो. आणि मग तो त्या ठिकाणी झिरो व्हेक्टर जो आहे तो सिम्बॉलिकली आपण झिरो बार असाही तो डिफाईन केला जातो. इट इज डिनोटेड बाय झिरो बार. तर या पद्धतीने आपली ही पहिली डेफिनेशन झाली. समजलं? ओके. आता दुसरी पहा डेफिनेशन आपण पाहूया झिरो व्हेक्टर नंतर स्केलर व्हेक्टरची, सॉरी युनिट व्हेक्टर. सी हिअर युनिट व्हेक्टर. युनिट व्हेक्टर म्हणजे काय? युनिटी तुम्हाला माहिती आहे, युनिटी म्हणजे वन आहे ना. म्हणजे आपण डेफिनेशन थोडीशी मॉडिफाय करूया. अ व्हेक्टर विच कॅन बी डिफाइन्ड किंवा व्हेक्टर हॅविंग इट्स मॅग्निट्यूड, सेम क्रायटेरिया ठेवूया आपण. अ व्हेक्टर हॅविंग इट्स मॅग्निट्यूड इज वन युनिट is called as unit vector. is called as unit vector. म्हणजे ज्या व्हेक्टरचं मॅग्निट्यूड वन युनिट असतं त्याला युनिट व्हेक्टर असं म्हणायचं. आणि सिम्बॉलिकली इट इज डिनोटेड बाय पहा इट इज डिनोटेड बाय एन कॅप. इन जनरली एनच्या डोक्यावरती कॅपचं चिन्ह द्यायचं आणि म्हणताना त्याला एन कॅप असं म्हणायचं. इन ब्रॅकेट मी इथं लिहितो एन कॅप. ओके. त्या पद्धतीनं मग ए बार असेल तर ए कॅप असं म्हणायचं, ए बी बार असेल तर ए बी कॅप, अशा पद्धतीनं तो व्हेक्टर डिफाईन करता येईल आपल्याला. लक्षात आलं? हा झालं युनिट व्हेक्टर. ओके. नेक्स्ट डेफिनेशन आपण पाहूया. हे लिहून घ्या आधी. ओके. नेक्स्ट थर्ड टाईप पहा, को इनिशियल अँड को टर्मिनल व्हेक्टर्स. पहा को इनिशियल व्हेक्टर्स, को टर्मिनल व्हेक्टर्स म्हणजे एकपेक्षा जास्त व्हेक्टर असतात तिथं, त्यामुळे व्हेक्टर्स असं म्हणले. को इनिशियल व्हेक्टर्स कशाला म्हणायचं? डेफिनेशन दिले, सिम्पल आहे. व्हेक्टर हॅविंग सेम इनिशियल पॉईंट आर कॉल्ड ॲज को इनिशियल व्हेक्टर. ज्या व्हेक्टर्स हॅविंग सेम इनिशियल पॉईंट, मगाशी तुम्ही शिकलाय हे सगळे कन्सेप्ट जे आहेत का नाही, म्हणजे आपण काय काय पाहतोय पहा. व्हेक्टर स्केलरची डेफिनेशन, त्याचं रिप्रेझेंटेशन, त्यानंतर त्याचं मॅग्निट्यूड कसं पाहायचं असतं, त्या ठिकाणी त्याचं मिनिंग काय आहे, मॅग्निट्यूडचं रिप्रेझेंट कसं केलं जातं सिम्बॉलिकली, त्यानंतर टाईप्स ऑफ व्हेक्टर्समध्ये हे सगळे कन्सेप्ट आपल्याला पुढं उपयोगी पडतात. त्यामुळं आजच्या लेक्चरमध्ये फक्त अंडरस्टँडिंग आहे, फक्त समजून घ्यायचे सगळे कन्सेप्ट. ओके. आता को इनिशियल व्हेक्टर्स म्हणजे काय? आता दोन टाईप्स एकामध्येच घेतलेले आहेत, कारण त्यामध्ये साम्य आहे, त्यामुळे ते एकामध्येच तो टाईप्स डिफाईन केलेला आहे. आपण असंही लिहिलं असतं को इनिशियल व्हेक्टर्स तिसरा टाईप, चौथा टाईप को टर्मिनल व्हेक्टर्स वेगळा, तरी चाललं असतं, काही प्रॉब्लेम नाही. पहा डेफिनेशन, व्हेक्टर्स हॅविंग सेम इनिशियल पॉईंट आर कॉल्ड ॲज द को इनिशियल व्हेक्टर्स. नावामध्येच ती डेफिनेशन आहे. म्हणजे ज्या व्हेक्टरचा इनिशियल पॉईंट जो असतो ए टू बी, आणि दुसरा अजून एक व्हेक्टर आपण काढला ए टू सी, म्हणजे ए बी बार आणि ए सी बार यांचा इनिशियल पॉईंट जो आहे तो सेम आहे. अशा दोन व्हेक्टर्सला काय म्हटलं जातं? ए बी बार अँड ए सी बार आर कॉल्ड ॲज को इनिशियल व्हेक्टर्स. को इनिशियल व्हेक्टर्स. व्हाईस वर्सा ह्याच्या उलट कशी डेफिनेशन आहे पहा. ही झाली पहिली डेफिनेशन. आणि दुसरी डेफिनेशन सेम परत मी ह्या ठिकाणी डिफाईन करतो. व्हेक्टर्स हॅविंग सेम इनिशियलच्या ऐवजी टर्मिनल पॉईंट आर कॉल्ड ॲज, पहा अगदी सेम डेफिनेशन, को इनिशियलच्या ऐवजी को टर्मिनल व्हेक्टर्स, अशी ती डेफिनेशन लिहितो मी इथं. इथं को इनिशियल आहे, इथं को टर्मिनल आहे. इनिशियल पॉईंट आहे, टर्मिनल पॉईंट आहे. म्हणजे तो व्हेक्टरची आपण जर डायग्राम काढली तर कशा पद्धतीनं ते आपल्याला काढावे लागेल पहा. सेम त्या ठिकाणी ए बी बार, टर्मिनल पॉईंट इथं बी आहे हा, आणि हा दुसरा एक व्हेक्टर पहा हे बघा सी बी बार, ए बी बार आणि सी बी बार. व्हेक्टर कसा डिफाईन केला आहे पहा. डिरेक्शन कशी आहे? ए टू बी. देअरफॉर वी कॅन राईट हिअर ए बी बार अँड सी टू बी अँड सी बी बार are called co-terminal vectors. Co-terminal vectors. पहा को इनिशियल व्हेक्टर आणि को टर्मिनल अगदी सिंपल आहे. को इनिशियलमध्ये इनिशियल पॉईंट जर सेम असेल, एकच असेल, तर त्याला को इनिशियल व्हेक्टर असं म्हणायचं. दुसऱ्या भाषेमध्ये जे व्हेक्टर डिफाईन करताना
पहिलं अक्षर जर सारखं आलं आपल्या भाषेत आपण असं लक्षात ठेवूया, तर त्या ठिकाणी ह्याला को इनिशियल फॅक्टर असं म्हणायचं. आणि ज्या फॅक्टरमध्ये सेकंड लेटर सारखं येत असेल, म्हणजे त्याचा टर्मिनल पॉईंट जर एकच असेल, सेम असेल, तर असे जे फॅक्टर्स असतात, 2 किंवा 2पेक्षा जास्त पण असू शकतात, तर हे फॅक्टर्सला काय म्हणायचं? को टर्मिनल फॅक्टर्स. अँड आय थिंक तुम्हाला चांगल्या पद्धतीने हे आता टाईप्स लक्षात आले. आपण 4 म्हणजे 3 टाईप झाले. पहिला झाला आपण झिरो फॅक्टर, दुसरा युनिट फॅक्टर, तिसरा को इनिशियल अँड को टर्मिनल फॅक्टर्स. ओके, नेक्स्ट 4th टाईप पाहूया आपण, इक्वल फॅक्टर्स. पहा आता इक्वल फॅक्टर्स कशाला म्हणायचं? इक्वल फॅक्टर्स सिंपल डेफिनेशन. इक्वल फॅक्टर्स म्हणजे काय? तर ज्या फॅक्टर्सचे मॅग्निट्यूड सेम असतात ॲज वेल ॲज डिरेक्शन आर ऑल्सो इक्वल. अ फॅक्टर काय लिहायचं आपण डेफिनेशन लिहिताना? 2 or more factors, write down, 2 or more factors are said to be equal, if they have same magnitude, if they have same or equal direction, equal magnitude and same direction. म्हणजे 2 किंवा 2पेक्षा अधिक फॅक्टर्सला आपण इक्वल फॅक्टर्स म्हटलं जातं. कधी? जेव्हा त्या फॅक्टर्सचे मॅग्निट्यूड इक्वल पाहिजे. म्हणजे पहिल्या फॅक्टरचं जेवढं मॅग्निट्यूड कशाला म्हणायचं? तर लेंथ ऑफ लाईन सेगमेंट. समजा मी इथं अशा पद्धतीनं 4 फॅक्टर्स काढले. पहा, अजून एक याच ठिकाणी काढतो. ओके, आणि अजून एक इथं दाखवतो. येस, आणि नाव देतो ए बार, बी बार, सी बार, डी बार. ए बार, बी बार, सी बार आणि डी बार. आता ह्यामधले इक्वल मॅग्निट्यूड अँड सेम डिरेक्शन असलेले फॅक्टर कोणते दिसतात इथं? तर या ठिकाणी सेम मॅग्निट्यूड इक्वल आहे, म्हणजे जेवढं ए बारची लेंथ आहे तेवढीच बी बारची आहे. डिरेक्शनसुद्धा सेम आहे. इथं मॅग्निट्यूड इक्वल दिसतं याच्या एवढं, पण डिरेक्शन वेगळे आहे, त्यामुळे हे इक्वल म्हणता येत नाही. इथं डिरेक्शन सेम आहे, पण मॅग्निट्यूडमध्ये कमी जास्त आहे. हा लहान आहे, हा मोठा वेक्टर आहे, है ना. त्यामुळं या चारीमध्ये आपल्याला ए बार इन अ फिगर असं लिहू शकतो. इन अ फिगर ए बार इज इक्वल टू बी बार, कारण यामध्ये ह्याचं डिरेक्शन सेम आहे आणि फॅक्टरसुद्धा मॅग्निट्यूडसुद्धा इक्वल आहे. म्हणून डेफिनेशन लिहिली, 2 or more factors are said to be equal factors if they have equal magnitude, म्हणजे length of line segment is equal and same direction is also same. असं जर असेल तर त्या फॅक्टर्सला काय म्हणायचं? इक्वल फॅक्टर्स असं म्हणायचं. समजले डेफिनेशन? ओके, म्हणजे यामध्ये डिरेक्शन इज इक्वल असते आणि त्याचं मॅग्निट्यूडसुद्धा सेम आहे, म्हणून त्या 2 फॅक्टरला काय म्हटलं जातं? इक्वल फॅक्टर्स असं म्हटलं जातं. मॅग्निट्यूड म्हणजे पहा, मॉड ऑफ ए बार इज इक्वल टू मॉड ऑफ बी बार and direction is also same, and therefore that 2 factors are said to be equal, and in this case we write a bar is equal to b bar. या पद्धतीनं तर त्याचं नोटेशन असं डिफाईन केलं जातं. ओके, समजलं? नेक्स्ट हा झाला आपला 4था टाईप झाला, बरोबर आहे. आता 5वा कोलिनियर फॅक्टर्स. हे डेफिनेशन लिहून घ्या. ओके, 5वा टाईप पहा, निगेटिव्ह ऑफ अ फॅक्टर. आणि मग आपण कोलिनियर पाहूया, कारण इक्वल फॅक्टर झाल्यानंतर लगेचच तुम्हाला निगेटिव्ह फॅक्टर कन्सेप्ट लक्षात येईल. निगेटिव्ह ऑफ फॅक्टर म्हणजे काय? समजा ए बार हा एनी फॅक्टर आहे. लेट ए बार बी एनी फॅक्टर. सिंपल कन्सेप्ट आहे. मग निगेटिव्ह फॅक्टर कशाला म्हणायचं? तुम्ही इथं फॅक्टर दाखवतो. ए बार हा एक कुठलाही फॅक्टर आहे, तर ज्या फॅक्टरचं मॅग्निट्यूड सेम असतं, फक्त डिरेक्शन अपोजिट असते, त्या फॅक्टरला निगेटिव्ह ऑफ दिस फॅक्टर असं म्हटलं जातं. पहा, ए बार अँड मायनस ए बार ह्याची लेंथ जी आहे ती सेम आहे, पण डिरेक्शन फक्त अपोजिट आहे. किंवा दुसऱ्या ह्याच्यामध्ये असे आपण डिफाईन करू शकतो, पी क्यू बार हा पहिला फॅक्टर आहे आणि दुसरा फॅक्टरसुद्धा मी तेच लिहितो, फक्त ह्या ठिकाणी डिरेक्शन अपोजिट करतो. मग इथं आपण कसं लिहू शकतो? हा पी क्यू बार असेल तर हा पी क्यू बार असेल तर ह्याची डिरेक्शन अपोजिट आहे, म्हणून मायनस पी क्यू बार. याला म्हणायचं निगेटिव्ह ऑफ अ फॅक्टर. इक्वल ज्या फॅक्टरचं मॅग्निट्यूड सेम असतं, इक्वल असतं, पण डिरेक्शन अपोजिट असते. टू और मोर फॅक्टर्स आर सेम इक्वल फॅक्टर सारखे डेफिनेशन आपण लिहू शकतो. 2 or more factors are said to be
सॉरी इक्वल होतं तिथं. आता इथं काय म्हटलं जातं, ए बार बी ए वेक्टर देन द वेक्टर विच कॅन बी डिफाइन्ड by using this a bar having its magnitude is equal but direction is opposite, then that vector is called as the negative of a vector, and in this case we write a bar is equal to minus a bar. म्हणजे या पद्धतीनं, कारण का यामध्ये मॅग्निट्यूड इक्वल असतं पण डिरेक्शन अपोजिट. हे मायनस साईन काय दाखवतं तर त्याची डिरेक्शन हे अपोजिट आहे हे रिप्रेझेंट करतं. समजलं निगेटिव्ह ऑफ अ वेक्टर. ओके, हा झाला आपला 5वा टाईप. 6वा टाईप पहा, कोलिनियर वेक्टर्स. लगेच आपण इथे डिफाइन करूया कोलिनियर वेक्टर्स. 6वा टाईप कोलिनियर वेक्टर्स. 2 or more vectors, see here, 2 or more vectors are said to be collinear. 2 or more vectors are said to be collinear if they have along the same line, or if they have parallel or along the same line. सिंपल डेफिनेशन आहे. पहा, अगदी काही अडचण नाही यामध्ये. बरंच कोलिनियरचं कन्सेप्ट आपल्याला पूर्ण वेक्टर आहे. याच्यानंतर लाईन आणि प्लेन चॅप्टरमध्ये सारखा हा शब्द येणार आहे, कोलिनियर वेक्टर्स. डेफिनेशन व्यवस्थित समजून घ्या. 2 or more vectors are said to be collinear if they have parallel, म्हणजे ते दोन्ही वेक्टर पॅरलल असतील, और अलॉंग द सेम लाईन किंवा एकाच लाईनवरती असतील. पहा, मी याची डायग्राम इथे दाखवतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. हे पहा, हे दोन्ही वेक्टर्स पॅरलल जर असतील, म्हणजे पॅरलल वेक्टर्स कशाला म्हटलं जातं तर त्याचं मॅग्निट्यूड वेगळं असलं तरी चालते पण डिरेक्शन सेम पाहिजे, त्याला पॅरलल वेक्टर्स असं म्हणायचं. अशा दोन वेक्टर्सला काय म्हटलं जातं, कोलिनियर वेक्टर्स. पहा, हा ए बार आहे, हा बी बार आहे. किंवा अजून काय सांगितलंय, ऑर अलॉंग द सेम लाईन, म्हणजे एकाच लाईनवरती जर ते दोन वेक्टर डिफाईन असतील, ए बार आणि बी बार. इथे एक पॉईंट कोणता तरी आहे, इथे इनिशियल आर्म ए बी, हा ए बी बारनं दाखवला आणि हा बी सी हा बी बारनं दाखवला. एकाच लाईनवरती जर दोन वेक्टर आपल्याला डिफाईन केले असतील, दॅट टू वेक्टर्स आर ऑल्सो कॉल्ड ॲज द कोलिनियर वेक्टर्स. ही थेरॉटिकली डेफिनेशन झाली. ए बार अँड बी बार दिस टू वेक्टर्स आर द कोलिनियर, है ना. पण सिम्बॉलिकली एक्झाम्पल सोडवताना आपण, आणि लक्षात ठेवा, ह्या तुम्हाला वेक्टर आणि पुढचा चॅप्टर हे एकच पॅकेज आहे, लाईन अँड प्लेन. पूर्वी ह्याचं सेपरेट चॅप्टर होते, लाईन वेगळा चॅप्टर, प्लेन वेगळा चॅप्टर आणि 3 डायमेन्शनल जॉमेट्री म्हणून लाईनच्या अगोदर असं 4 चॅप्टर होते. म्हणजे वेक्टर, 3D, लाईन आणि प्लेन 2 चॅप्टरमध्ये ते सगळं मर्ज करून टाकलेलं आहे आणि काही कन्सेप्ट त्या ठिकाणी नवीन ॲडिशन केलेले आहेत. असा हा वेक्टर चॅप्टर आहे. पण कोलिनियरची जी आहे हा कन्सेप्ट, कोलिनियर म्हणजे काय, तर ह्याचं बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्याला कोलिनियर दाखवायच्या कंडिशन्स आहेत, डेफिनेशन्स आहेत. कॉमनली डेफिनेशन थेरॉटिकली कशी आहे पहा, हा कन्सेप्ट मात्र इथं तुम्हाला क्लिअर झाला पाहिजे. 2 किंवा अधिक वेक्टरला कोलिनियर कधी म्हटलं जातं, जेव्हा ते पॅरलल वेक्टर असतील किंवा अलॉंग द सेम लाईन, म्हणजे एकाच लाईनवरती ते दोन्ही वेक्टर्स असू शकतील. लक्षात आलं. आणि मग ह्या ठिकाणी ही सिम्बॉलिकली डेफिनेशन झाली. पण एक्झाम्पल सोडवताना आपण हीच डेफिनेशन मॉडिफाय करून अशाही पद्धतीने लिहिली जाते. 2 वेक्टर्स आर सेड टू बी, 2 वेक्टर्स ए बार अँड बी बार आर सेड टू बी कोलिनियर इफ ए बार इज इक्वल टू के इंटू बी बार. पुढं आहे ही डेफिनेशन, तर ती सुद्धा मी आता ॲडव्हान्समध्ये सांगतो. थोडक्यात आपल्या भाषेमध्ये एक वेक्टर दुसऱ्या वेक्टरच्या स्केलरच्या स्वरूपात जर डिफाईन करता येत असेल, स्केलरच्या स्वरूपामध्ये, देन वी कॅन राईट डायरेक्टली डेफिनेटली ए बार इज इक्वल टू के बी बार असेल तर वी कॅन राईट दिस 2 वेक्टर्स आर कोलिनियर वेक्टर्स. ओके, अंडरस्टँड कोलिनियरिटी? येस, राईट डाऊन दिस नाव. ओके, नाव नेक्स्ट टाईप 7th फ्री वेक्टर्स. फ्री वेक्टर कशाला म्हणायचं, आता आपण कोलिनियर वेक्टर्स पाहिलेले आहे ना, 6वा टाईप पाहिला. ॲक्च्युली कोलिनियर वेक्टर्स नंतर कोप्लॅनर वेक्टर हा एक टाईप पाहिजे होता टेक्स्ट बुकमध्ये, पण नाही. पण ॲडव्हान्समध्ये सांगतो कोप्लॅनर वेक्टर कशाला म्हणायचं, मग हा आपण पाहूया. तर कोप्लॅनर वेक्टर म्हणजे एकाच प्लेन सिस्टीम माहिती आहे तुम्हाला, है ना. तर एकाच प्लेनमध्ये असणारे जे वेक्टर्स असतात त्याला कोप्लॅनर वेक्टर असं म्हणायचं. ए बार, बी बार, सी बार, है ना. कोप्लॅनर म्हणजे 3 डायमेन्शनल प्लेन तुम्हाला माहिती आहे, भिंत वगैरे किंवा हा बोर्ड वगैरे असेल तर त्याला आपण काय म्हणतो, प्लेन असं म्हणतो. आणि ह्या एकाच प्लेनमध्ये जर ते वेक्टर्स डिफाईन केले असतील तर त्याला कोप्लॅनर वेक्टर असं म्हणायचं. कोलिनियरिटी सारख्याच त्याच्या काही कंडिशन्स आहेत, त्याच्या काही डेफिनेशन्स आहेत. तर इथं डेफिनेशन लक्षात ठेवा.
3 or more factors are said to be coplanar if they have along the same plane. म्हणजे एकाच प्लेनमध्ये जर ते फॅक्टर 3 किंवा 3 पेक्षा अधिक फॅक्टर असतील तर त्याला काय म्हटलं जातं, कोप्लॅनर फॅक्टर असं म्हटलं जातं. डेफिनेशन लिहून घ्यायची आवश्यकता नाही, अंडरस्टँडिंग करा. फक्त पुढं कन्सेप्ट आला तर तुम्हाला त्या ठिकाणी परत एकदा तिचे रिव्हिजन केली जाईल. लक्षात आलं. आता पहा आपल्या टेक्स्टबुकमधला कंटिन्यू नेक्स्ट फॅक्टरचा टाईप जो आहे तो फ्री फॅक्टर आहे. फ्री फॅक्टर कशाला म्हणायचं पहा, तर प्लेनमध्ये कुठेही, आता प्लेन सिस्टीम आपण पाहिलेलीच आहे, प्लेनमध्ये कुठेही हा फॅक्टर आहे, त्याचा इनिशियल पॉईंट ए आहे, टर्मिनल पॉईंट बी आहे, ए बी बार हा फॅक्टर आहे असं आपण फक्त त्याचं पोझिशन फक्त चेंज करायची. हा इनिशियल पॉईंट कुठेही आपण त्या स्पेसमध्ये कुठेही आपण त्या ठिकाणी घेऊन जाऊ शकतो, मात्र त्याचं मॅग्नेट्यूड सेम पाहिजे आणि त्या ठिकाणी डिरेक्शनसुद्धा सेम पाहिजे. ह्या डिरेक्शन असेल तर इथं सुद्धा ह्या डिरेक्शनच आहे. असा जर तो फॅक्टर झाला तर याला त्या ठिकाणी म्हणता येणार नाही फ्री फॅक्टर. बघा डेफिनेशन कशी दिली. इफ अ फॅक्टर कॅन बी ट्रान्सलेटेड एनीवेअर, इफ अ फॅक्टर कॅन बी ट्रान्सलेटेड एनीवेअर इन द स्पेसमध्ये विदाउट चेंजिंग इट्स अ मॅग्नेट्यूड अँड डिरेक्शन. हे फार महत्त्वाचं आहे. विदाउट चेंजिंग इट्स अ मॅग्नेट्यूड अँड डिरेक्शन, म्हणजे मॅग्नेट्यूड बी सेम पाहिजे आणि डिरेक्शनसुद्धा सेम पाहिजे. म्हणजे ए बी बार हा फॅक्टर आहे, हा सी डी बार हा फॅक्टर आहे, तर आपण म्हणू शकतो की ए बी बार इज इक्वल टू सी डी बार, किंवा हा फॅक्टर आणि हा सेम आहे याचा अर्थ फ्री फॅक्टर आहेत हे. ओके, पहा परत डेफिनेशन. इफ अ फॅक्टर कॅन बी ट्रान्सलेटेड एनीवेअर इन द स्पेस विदाउट चेंजिंग इट्स मॅग्नेट्यूड अँड डिरेक्शन सच अ फॅक्टर इज कॉल्ड ॲज फ्री फॅक्टर. ओके, आता समजले असेल डेफिनेशन. ए बी बार हा इनिशियल पॉईंट आहे, हा टर्मिनल पॉईंट आहे, याची लेंथ एवढी आहे म्हणजे मॅग्नेट्यूड आहे, डिरेक्शन अशी आहे. सेम मॅग्नेट्यूडचा आपण फॅक्टर दुसरा घेतला, फक्त त्याचं आपण त्या ठिकाणी पोझिशन चेंज केली. इथं ज्या ठिकाणी आहे ते सोडून तसंच पुढं आपण स्पेसमध्ये एनीवेअर कुठेही तो डिफाईन केला तर याला काय म्हणायचं, फ्री फॅक्टर असं म्हणायचं. समजलं. ओके, राईट डाऊन दिस डेफिनेशन. ओके, नाउ दिस इज द लास्ट टाइप ऑफ द फॅक्टर्स, लोकलाइज्ड फॅक्टर. पहा कसा कन्सेप्ट आहे तो. लोकलाइज्ड फॅक्टर कशाला म्हणायचं, तर अ गिव्हन a factor of a given magnitude and direction whose initial point is fixed in a space is called as the localized factor. म्हणजे असे दोन फॅक्टर घ्यायचे पहा, त्या दोन फॅक्टरचा मॅग्निट्यूड इक्वल आहे, डिरेक्शन इक्वल सेम आहे, गिवन मॅग्निट्यूड अँड डिरेक्शन, हुज इनिशियल पॉईंट, की ज्याचा इनिशियल पॉईंट हा फिक्स आहे, एकाच ठिकाणी आहे तो इनिशियल पॉईंट फिक्स आहे इन अ स्पेसमध्ये, तर अशा फॅक्टरला काय म्हणायचं, लोकलाइज्ड फॅक्टर. इथं उदाहरण दिले बघा. फॉर एक्झाम्पल मी फोर्समधले ऑब्जेक्ट सेम आहे इथं, ह्या ऑब्जेक्टला समजा F1 बार आणि F2 बार हे दोन सेम त्या ठिकाणी आपल्याला दिलेले आहेत, मॅग्नेट्यूड अँड डिरेक्शन असलेले दिलेले आहेत या ठिकाणी, आणि ह्या पण ऑब्जेक्टला फोर्स दिलेला आहे, दुसरा पण ह्या ऑब्जेक्टला सेम डिरेक्शननं त्या ठिकाणी फोर्स लावलेला आहे. त्याचं आउटकम डिफरंट असू शकतं. फोर्स किती दिलेला आहे त्याच्यावरती आउटकम्स वेगळं असू शकतं. म्हणजे इथं आपण असं लिहू शकतो, F1 बार इज नॉट इक्वल टू F2 बार, जरी मॅग्नेट्यूड आणि डिरेक्शन सेम असलं तरी, कारण तो फोर्स लावलेला आहे. त्यामुळे एक ऑब्जेक्ट त्यावरती किती पुढे जाऊ शकतो. किंवा एक दुसरं उदाहरण घ्यायचं म्हटलं, समजा दोन कार गाड्या आहेत, ए आणि बी अशा दोन कार आहेत, आणि ए ह्या कारला जर आपण फोर्स लावला त्या फॅक्टरनं तर ए कार मूव्ह होणार, पण बी एकाच ठिकाणी थांबणार. बरोबर आहे का. फॅक्टर हा एकाच ठिकाणी आहे, फक्त कार मूव्ह होणार, तो फिक्स्ड आहे. लोकलाइज्ड फॅक्टर ह्याला म्हणायचं की त्याचा इनिशियल पॉईंट इथं हाय, इनिशियल पॉईंट इज फिक्स्ड इन अ स्पेस, दॅट फॅक्टर इज कॉल्ड ॲज द लोकलाइज्ड फॅक्टर. तर ते कारचं उदाहरण दिलं तुम्हाला. दोन कार अशा आहेत, त्याच्या पाठीमागं समजा दोन फॅक्टर्स असतील, त्यात आपण डिफाईन केलेल्या पद्धतीनं फिक्स्ड त्याचे इनिशियल पॉईंट असतील. फक्त एकाला जर आपण फोर्स लावला तर तो मूव्ह होऊ शकतो, दुसरा एकाच जागेला थांबू शकते ती कार. तर असे जे फॅक्टर असतात त्याचं कारण इनिशियल जो पॉईंट असतो तो फिक्स असतो, त्यामुळं अशाला काय म्हणायचं, फॅक्टर्सला लोकलाइज्ड फॅक्टर. किंवा हे उदाहरण दिलेत, हे ऑब्जेक्ट दोन दिलेले आहेत, F1 बार आणि F2 बार हे इक्वल मॅग्नेट्यूड सेम डिरेक्शनचे दोन फॅक्टर्स आहेत. दोन्ही सेम ऑब्जेक्टला त्या ठिकाणी फोर्स करतात किंवा पुश करत जर असतील त्या ठिकाणी, तर त्या ठिकाणी आपल्याला त्याचे आउटकम जरी डिफरंट येत असतील तर हे जे दोन फॅक्टर आहेत हे फिक्स आहेत, त्याचा इनिशियल पॉईंट फिक्स आहे. त्यामुळं असे जे फॅक्टर्स असतात त्याला काय म्हटलं जातं, लोकलाइज्ड फॅक्टर. अँड इट्स अ बेटर एक्झाम्पल इज फोर्स. ओके, तर या पद्धतीनं आज आपण हे
फॅक्टरचे टाईप्स पाहिले, जवळजवळ 8 आणि तो कोप्लॅनर फॅक्टर 8-9 टाईप आपण पाहिलेले आहेत. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण फॅक्टरमध्ये काय काय पाहिलं पहा. फॅक्टरचं डेफिनेशन म्हणजे स्केलर फॅक्टर आणि त्या ठिकाणी स्केलर क्वांटिटी आणि फॅक्टर क्वांटिटी, फॅक्टर कसा रिप्रेझेंट केला जातो, रिप्रेझेंटेशन ऑफ फॅक्टर लाईन सेगमेंटने केला जातो, बरोबर आहे. त्यानंतर आपण त्याचं रिप्रेझेंटेशनमध्ये नोटेशन कसं आहे, त्याचं मॅग्निट्यूड कशा पद्धतीनं डिफाईन केलं जातं आणि त्याचं मिनिंग काय, तर लेंथ ऑफ लाईन सेगमेंट इज नथिंग बट द मॅग्निट्यूड. ओके. आणि मग त्यानंतर महत्त्वाचे जे आपण टाईप्स होते ते हे टाईप्स आजच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलेत. व्यवस्थित क्लिअर करून घ्या. नेक्स्ट लेक्चरला आपण त्या ठिकाणी काय पाहूया, तर अल्जेब्रा ऑफ फॅक्टरचे त्या ठिकाणी ॲडिशन कशी केली जाते, ॲडिशन करण्याचे प्रकार आहेत, ट्रायंगल लॉ, पॅरलोग्राम लॉ वगैरे तुम्हाला फिजिक्समध्ये झालेलंच आहे, पण इथंही पुन्हा एकदा त्याची रिव्हिजन वजा होईल आणि त्या ठिकाणी त्याच्यावरचे काही स्केलर मल्टिप्लिकेशन फॅक्टरचं कसं असतं हे आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत. ओके. आजचं लेक्चरला आवडलं असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर सबस्क्राईब करा. इथून पुढे आता कंटिन्यू तुम्हाला ही लेक्चर्स आता पाहावयास मिळतील. ओके. थँक्यू.